नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्ता आपण बस्तवडे तालुका कागल येथील हे विठ्ठल मंदिर आहे आणि तिथं त्या दारामध्ये आपण उभे आहोत. हे शूटिंग करण्याचं कारण असं, या मंदिराचा जीर्णोद्धार आता होणार आहे आणि नंतर आता हे मंदिर काढल्यानंतर आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. त्यामुळे या मंदिराच्या काही आठवणी आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून यूट्यूबला हे मंदिर पाहता यावं म्हणून हा व्हिडिओ चालू आहे. तर या विठ्ठल व हनुमान मंदिर 1966 असं म्हटलं आहे, पण ॲक्च्युली 1965ला हे मंदिर उभारलं गेलं आणि या मंदिराची स्थापना झाली गेली. तर या मंदिराच्या अनुषंगानं काही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. बस्तवडीतील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आता उभे आहोत आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आता होणार आहे आणि त्यानिमित्तानं या मंदिराबद्दल काही आठवणी शेअर करण्याचा विषय आहे. राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक किंवा आदर्श माजी मुख्याध्यापक आणि प्रसिद्ध कीर्तनकार पन्नूर येथील आदरणीय बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांनी या गावात शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी ज्ञान मंदिरात उत्तम काम केलेच, पण हे मंदिर देखील त्यांनी उभारले. त्यांना छंद होता की ज्या गावात जाईल तिथे तालीम व पांडुरंगाचं मंदिर उभं करायचं. आणि पांडुरंगाचं मंदिर 1962 पूर्वीचा काळ हा, त्यावेळी बस्तवडीमध्ये नव्हते आणि ते मंदिर आदरणीय लवाटे गुरुजी यांनी श्रमदानातून उभे केलेलं आहे. श्रमदान म्हणजे कसं, त्यावेळी परिस्थिती एकदम हालाकीची लोकांची, तर दिवसभर काम करायचं आणि 6 ते 10 कंदिलाच्या उजेडात या मंदिराचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे आणि पाळक आठवड्यात एक दिवस अशा पद्धतीने हे काम केलं आहे. आणि 1965ला हे मंदिर पूर्ण झालं. या मंदिराची पायाभरणी ही ब्रह्मीभूत हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज तळाशीकर निढोरी यांच्या अमृत हस्ते झाली होती आणि शुक्लम काका वेदशास्त्र संपन्न करगुडीचे त्यांच्या हस्ते त्याचं कलशारोहण झालेलं होतं. तर 1965ला पहिला हरिनाम सप्ताह या मंदिरात संपन्न झाला आणि तिथून पहिल्या हरिनाम सप्ताहाची जागराची कीर्तन सेवा एकादशी गुरूंची होती, ती तशीच ग्रामस्थांनी ठेवली आणि सलग 55 वर्ष सप्ताहातील एकादशीच्या जागराची कीर्तन सेवा ही आदरणीय लवाटे गुरुजी यांची संपन्न झाली. 57 वर्ष जे होतं ते कोरोनामुळे सप्ताह झाला नाही आणि 58व्या वर्षी गुरुंची तब्येत नादुरुस्त होती आणि ती सेवा आदरणीय सचिनदादा पवार यांच्याकडे दिली आणि ती आता जागराची सेवा चालू आहे. तर हे मंदिर अतिशय सात्विक स्वरूपात असं मंदिर आहे. या मंदिराबद्दल गुरुजी म्हणायचे कीर्तनात की अमेरिकनचा शोध लावला की दगडातून आवाज कुठला येतो आणि त्या यंत्रामध्ये जर बस्तवडीतील या मंदिराचा दगड घातला तर त्यातून देखील रामकृष्ण हरी हा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. इतकं सेवा, भजन सेवा, कीर्तन सेवा त्या काळापासून गुरूंच्या माध्यमातून झालेली होती आणि त्यापासून 1965ला रोजचा नियमित ग्रंथ वाचन इथं होतं. तर रोजचं ग्रंथ वाचन आहे 1965 पासून. 1997 पासून हरिभक्तपरायण पाराभट गुरुजी, वाळेकर मामा या सगळ्या मंडळींनी एकादशी साजरी करण्याचा उपक्रम याच मंदिरात केला आणि एकादशी प्रत्येक पंधरवड्याची एकादश म्हणजे छोटा हरिनाम सप्ताह असतो आणि तोही उपक्रम आता जवळपास 29 वर्ष अतिशय उत्साहात चालू आहे. हे मंदिर देवस्थानला नोंद नाही, कुठेही नोंद नाही, हे लोकवर्गणी श्रमदानातून उभा केलेलं मंदिर आहे. स्वतंत्र पांडुरंगाचं आणि हनुमंतरायाचं मंदिर आहे. तर एकादशीचा उपक्रम देखील चालू आहे आणि त्याच एकादशीच्या उपक्रमाला पाराभट गुरुजी यांनी विठ्ठल भिशीची स्थापना करून जोड दिली. विठ्ठल भिशी जो उपक्रम 18,000 रुपये पहिल्या वर्षी संकलन होतं आणि 40 लाखावरती भिशी गेली. लोकांचं खाजगी सावकारकीतून होणारं शोषण देखील यातून वाचलं. स्वावलंबन, आर्थिक काटकसर या गोष्टी देखील यात आल्या आणि आत्ताही भिशी 40 लाखावर पोहोचले आहे. तर राज्यभर या भिशीची चर्चा माहिती आहे. तर हा देखील उपक्रम याच मंदिरामध्ये चालतो. म्हणजे रोजचा ग्रंथवाचन असू दे, दर एकादशीला इथं प्रवचन, हरिपाठ, काकडा, भजन आणि दुसऱ्या दिवशी विना भजनाने उतरून पुन्हा आणि 200-250 माणसाचा प्रसाद आणि तीही सर्व खर्चाची जबाबदारी मंदिराची नाही, तर ज्या त्या जोड्या 1997 मध्ये ठरले आहेत ते त्या दोघांचं तिघांचे ती एकादश असते. अशा पद्धतीनं हे सगळं काम होत असताना या मंदिराचा जीर्णोद्धार आता संपन्न होत आहे आणि या मंदिरासाठी साधारण 70-71 लाख रुपयाचं एस्टिमेट आहे. 2 मजली मंदिराचा विषय आहे. ऐतिहासिक लुक त्याला देण्यात आलेला आहे. तर आदरणीय बाबूराव वांगळे आमच्या गावचे स्थापत्य अभियंता त्यांनी हा सगळा प्लॅन तयार केला आहे आणि दुसरे त्यांचेच वर्गमित्र स्थापत्य अभियंता आणि आमचे मित्र आदरणीय आनंद आत्माराम पवार साहेब लिंगणूर कापशी हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात आणि मंदिराविषयी त्यांना विशेष आस्था आहे.
या मंदिरासाठी येणारा खर्च हा एस्टिमेट 70 लाख आहे, पण किमान 90 लाख ते 95 म्हणजे 1 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2 मजली इमारत असणार आहे, खाली मूर्ती असणार आहेत, वर हॉल असणार आहे, परत भांड्याची खोली, या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये सध्या आता विद्यमान पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनी 40 लाख रुपयांची देणगी म्हणजे निधी आपला या मंदिरासाठी दिला आहे. आणि यातून नक्की निश्चितपणे ह्या कामाला गती येईल. पुढील टप्प्यात आणि त्यांच्याकडून निधी मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थातून उरलेली रक्कम उभा करून या संदर्भात हे काम सुरू होणार आहे. तर काही आपण थोडं या मंदिराच्या अनुषंगानं ही माहिती जाणून घेतलेली आहे. आणि हे मंदिर डिस्ट्रॉय केल्यानंतर किंवा हे विसर्जित केल्यानंतर पुन्हा या मंदिराचे आपल्याला मंदिर हे जुनं मंदिर पाहता येणार नाही की ज्या मंदिरात एवढी सात्विकता, एवढी सांप्रदायिकता जपली गेली. तर म्हणून जाणीवपूर्वक या मंदिराची माहिती सांगण्याचा प्रयत्न इथे आहे. सर्व विठ्ठल भक्तांच्या पाठबळावर ह्या मंदिराचं काम आजपर्यंत चाललेलं आहे आणि जीर्णोद्धाराचं काम देखील निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल अशी खात्री वाटते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हे आहे बस्तोडे तालुका कागल येथील विठ्ठल मंदिर आणि बाजूला गणेश मंदिर आहे. खाली ग्रामदेवता अंबाबाई मंदिर आहे, कळस दिसतो तो, आणि त्याच्या परत पूर्वेला महादेव मंदिर आहे. तर हे विठ्ठल मंदिर 1965 उभारलं गेलं आणि याच मंदिराचा आता जीर्णोद्धार होणार आहे. आणि त्यामुळं या मंदिराचं काही आठवणी आपण सुरक्षित जपण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. तर हे मंदिर आहे असं त्यावेळी आदरणीय बळवंत भैरू लवाटे गुरुजी यांनी श्रमदानातून हे मंदिर उभं केलेलं होतं. आणि त्याचवेळी हरिनाम सप्ताहाची परंपरा या मंदिरामध्ये सुरू झाली. असे हे मंदिर आहे. तर खूप चांगले उपक्रम म्हणजे प्रत्येक एकादशी सप्ताहाप्रमाणे साजरे करणे असेल, विठ्ठल बशीचा उपक्रम असेल, किंवा दररोज 1965 पासून इथं ग्रंथ वाचन होतं. तर असे हे मंदिर आहे. आणि हनुमंतरायाची प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये आहे. हनुमंतराय तसेच पांडुरंग परमात्मा या 2 मूर्तींची प्रतिष्ठापना त्यावेळी लवाटे गुरुजींनी करून घेतलेली आहे. तर या 2 दैवतांची आराधना या ठिकाणी कायम होते. 24 एकादशी उपक्रम आणि 5 इतर सांप्रदायिक जे उपक्रम आहेत एकूण 29 ते सर्व होतात. अतिशय भक्तिभावाने या एकूण परंपरेमध्ये या भजन परंपरा असू दे, प्रवचन असू दे, परत हरिपाठ असू दे, काकडा असू दे, या सर्व उपक्रमामध्ये लोक सहभागी होत असतात. आणि असे हे मंदिर सात्विक लहरी निर्माण करणारं हे मंदिर आहे. आणि याच मंदिराचा जीर्णोद्धार आता संपूर्ण होणार आहे. या मंदिराची पायाभरणी त्याचा फोटो देखील इथे उपलब्ध आहे. आणि ब्रह्मभूत बापसाहेब महाराज तळाशीकर निडोरीकर विनायक आश्रम, तर त्यांच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी झाली होती. आदरणीय बळवंत भैरू लवाटे गुरुजी ही तिथे दिसतात. तत्कालीन पोलीस पाटील शंकरेश्वरराव पाटील आणि सगळी बाकीची मंडळी इथे या फोटोमध्ये दिसतात. तो फोटो उपलब्ध आहे. तर त्या सगळ्या आठवणी जागवत असतानाच आता मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं रूपकाम आहे. एकदाही हे रूपकाम लपलेलं नाही किंवा याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. 1965चे रूपकाम केलेलं आहे तसंच आहे. यात काही एक खिळा देखील मारलेला नाही. तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे. आणि आता हे मंदिर काय होणार आहे तर हे विसर्जित होणार आहे आणि या ठिकाणी नवीन असे मंदिर संपन्न होणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मधुकर भोसले, बस्तोडे तालुका कागल.